स्वामी मंडळी, मी प्राजक्ता सोळुंके ठाकरे घेऊन आली आपल्या समोर एक छोटीशी गोष्ट. गोष्ट फार पूर्वीची आहे. एक राजा होता. त्याच्या लग्नाला बरीच वर्ष झाली होती, पण त्याला मुलबाळ काही नव्हतं. एक मनुष्य राजाला येऊन भेटतो आणि तो राजाला सांगतो की राजा, तू एका लहान मुलाचा बळी दे म्हणजे तुला मूल होईल. राजा त्या माणसाचं म्हणणं मनावर घेतो आणि प्रधानाला सांगून अख्ख्या राज्यात दवंडी पिटवली जाते की जो कोणी राजाला लहान मुलगा आणून देईल, राजा त्याला खूप साऱ्या सोन्याच्या मोहरा बक्षीस देईल. त्यावेळेस राज्यात एक गरीब व्यक्ती असतो, ज्याला 5 मुलं असतात. त्याचा लहान मुलगा त्याला वाटतं की आपण राजाला देऊन टाकावं आणि तो ते तसं ठरवतो आणि तो राजदरबारात येऊन तो मुलगा राजाला देऊन देतो. त्यावेळेस त्याला कधी बळी द्यायचं हे ब्राह्मणाला विचारून ठरवलं जातं आणि त्याला बळी देण्याचा दिवस येतो. त्या दिवशी मात्र राजा त्या मुलाला म्हणतो की तुझी काही शेवटची इच्छा असेल तर ती सांग, आम्ही ती पूर्ण करू. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की मला मातीचा ढीग आणून द्या. राजा सैनिकांना सांगून खूप सारी मातीचा ढीग त्याच्यासमोर आणून ठेवतात. तो त्या मातीत खूप छान असे घर तयार करतो. त्याने 1, 2, 3, 4 असे 4 घरं तो तयार करतो आणि रागात पहिलं घर मोडून टाकतो. पुन्हा रागात दुसरं घर देखील मोडून टाकतो. पुन्हा रागात तिसरं घर देखील मोडून टाकतो. पण चौथ्या घराजवळ मात्र तो हात जोडून डोळे बंद करून तेथे बसतो आणि बसल्यानंतर थोड्या वेळानंतर उठून तो राजाला म्हणतो, आता तुम्ही माझा बळी देऊ शकतात. त्यावेळेस राजा त्याला म्हणतो की तू असं काय मागितलंस? माझं राज्य वगैरे बुडून जावं असं तर काही मागितलं नाहीस ना? त्यावेळेस तो मुलगा म्हणतो की मी असं काही नाही मागितलं राजा. मी फक्त एवढंच मागितलं की मी जे 4 घर बनवले होते, त्यातलं पहिलं घर जे मी मोडलं ते माझ्या आईवडिलांचं होतं. माझ्या आईवडिलांचं काम होतं की मला वाचवावं. त्यांनी मला तुम्हाला तुमच्याजवळ द्यायला नको होतं. दुसरं घर जे मी मोडलं ते माझ्या नातेवाईकांचं होतं. त्यांचं काम होतं की त्यांनी माझ्या आईवडिलांना समजवायला हवं होतं, पण त्यांनी ते तसं केलं नाही, म्हणून मी त्यांचं घर देखील मोडून टाकलं. तिसरं घर जे होतं राजा, ते तुमचं होतं. तुमचं काम आहे राज्यातील लोकांना सांभाळण्याचं आणि तुम्ही माझा बळी देतायत म्हणून मला राग आला आणि मी तुमचं घर देखील मोडून टाकलं. आणि शेवटचं जे आहे ते घर माझ्या भगवंताचं आहे. आता कोणीच मला वाचवू शकणार नाही. आता शेवटी तो भगवंतच आहे, म्हणून मी त्याच्याजवळ हात जोडून प्रार्थना केली की आता तूच आहे, तूच मला वाचवू शकतो. त्यावेळेस राजाचे डोळे उघडतात. राजाला वाटतं की मी या मुलाचा बळी दिला तरीही मला मूल नाही झालं तर. शेवटी राजा त्या मुलाला कडेवर घेतो आणि त्याला पुढचा राजा म्हणून घोषित करतो. अख्ख्या राजदरबारात त्याची मिरवणूक काढली जाते. बघा, गोष्ट खूप छोटी आहे, पण या गोष्टीतून आपण देखील हाच बोध घेऊ शकतो. ज्यावेळेस आपल्याला कोणी साथ देत नाही त्यावेळेस आपला भगवंत असतो. त्यामुळे नेहमी आपण भगवंताचं नामस्मरण जप करणं हे आपण स्वतःचं काम व आपलं स्वतःचं एक नित्य दिन उपक्रम आपण केला पाहिजे की आपल्याला तोच वाचवू शकतो, तोच तारू शकतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा, जप करा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढील गोष्ट घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.